ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अमेरिकेतल्या टेरिफ वॉरचा फटका हा कोकणातून होणाऱ्या मत्स्य निर्यातीवरती बसलेला पाहायला मिळतो आहे। अमेरिकेने जी 50% टेरिफ वाढ केलेली आहे त्याचा परिणाम जो आहे तो मत्स्य निर्यातीला या ठिकाणी बसलेला आहे आणि जवळपास 40% निर्यात जी आहे ती घटलेली पाहायला मिळते आहे। एकंदरीत जर आपण सध्या मिरकलवाडा जेटीवरती या ठिकाणी आपण आलेलो पाहायला मिळतो आहोत। टेरिफ वॉरमुळे मत्स्य निर्यातीचं संकट या ठिकाणी उभं राहिलेलं पाहायला मिळतं आहे। कोकणातून होणारी निर्यात जी आहे ती जवळपास 40% या ठिकाणी घटलेली आहे। कोळंबी हा मासा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेमध्ये निर्यात होतो। सध्या 50%हून अधिक टेरिफ या मत्स्य कोळंबीवरती लावलेला पाहायला मिळतो किंवा सगळ्याच मत्स्य उत्पादनावरती लावलेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे कोळंबी निर्यातीवरती मोठा परिणाम या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो आहे। टेरिफमुळे 50% जादा वाढीव जो रेट आहे मासळीचा तो वाढलेला आहे आणि त्यामुळे सध्या निर्यातीचं मोठं संकट या ठिकाणी उभं राहिलेलं पाहायला मिळते। आपल्यासोबत काही स्थानिक बाजारपेठेतले व्यापारी आहेत। आता काय सांगाल, टेरिफचा काय परिणाम झालेला आहे? टेरिफचा बराच परिणाम झालेला आहे। 50% तरी टेरिफमुळे आम्हाला फरक पडलेला आहे। त्याच्या मासे 400 रुपये किलो 450 रुपये किलो होता तर आता 200-250 रुपये भाव पडलेला आहे। पण म्हणजे बराच फरक पडला आम्हाला टेरिफमुळे। निर्यात जी आहे ती पण थांबलेली आहे, ती पण निर्यात पण थांबलेली आहे, त्याच्यामुळे पण बराच फटका बसला आम्हाला। नक्कीच टेरिफ जो वॉर सुरू झालेला आहे त्याचा सर्वात मोठा फटका कोकणातून निर्यात होणाऱ्या मत्स्य उत्पादनावरती बसलेला पाहायला मिळतो। जवळपास 40%नी हे उत्पादन या ठिकाणी कमी आलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।